Right from paints that we use on the walls to the furniture that is there around us, everything is emitting volatile organic compounds. So हे म्हणजे टॉल्युइन, बेन्झीन, झायलीन असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट्स, पेंट्स त्याचबरोबर फर्निचरमध्ये यूज केलेले असतात आणि हे एमिट होतात. सो वी आर एक्सपोज्ड टू दीज काइंड्स ऑफ एरोसोल्स अराउंड अस. त्याचबरोबर आपण घरामध्ये अगरबत्तीचा वापर करतो, हं, हं. मॉस्किटो कॉइल्स जाळतो, एअर फ्रेशनर्स वापरतो, परफ्यूम्स वापरतो. या सगळ्यामुळे आपल्या आजूबाजूला खूप जास्त VOCsचा प्रमाण असतो. अजून एक इंडोर एअर पोल्युशनचा मोठा कारण म्हणजे फ्युल बर्निंग. सो आपण कुक करताना जे फ्युल वापरतोय, शहरांमध्ये तर आपण गॅसोलीन किंवा LPG वापरतो, हं, हं. पण गावांमध्ये बायो बेस्ड फ्युएल्स किंवा बायोमास बर्निंग हे कॉमन प्रॅक्टिस आहे, विच इज नॉट सेफ फॉर द हेल्थ ऑफ द वुमन हू इज cooking the food or the family members who are sitting in the same room. They all are exposed to a very potent hazard of PM 2.5 which is coming out of that smoke. आपल्या घरामध्ये अजून पण बऱ्याच अशा गोष्टी आहेत, जसं की कार्पेट्स, कर्टन्स ज्यावर खूप धूळ साचते हं, हं, आणि हं. त्यामध्ये सुद्धा PM 2.5, PFAS यासारखे कंपाऊंड्स साठलेले असतात. हवा आली की ते डस्टच्या रूपामध्ये आपल्या शरीरामध्ये जातात. यांचा सर्वात जास्त धोका लहान मुलांना असतो, कारण ते जमिनीवरच खेळतात.